For refraction of light, we have conduct another activity number 3. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण जे काही साहित्य वापरणार आहे ते साहित्य आहे, एक ड्रॉइंग बोर्ड आहे, कागद आहे, त्यानंतर ग्लास स्लॅब आहे, याला लागणारे पिन्स आहेत आणि स्केल, एवढं साहित्य आपण त्या ॲक्टिव्हिटीसाठी वापरणार आहे. तर ती ॲक्टिव्हिटी कशी करायची बघूया. अतिशय सोपी ॲक्टिव्हिटी आहे. याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे, कीप अ ग्लास स्लॅब ऑन अ ब्लँक पेपर अँड ड्रॉ इट्स आउटलाईन PQRS ॲज शोन इन फिगर. मग या ठिकाणी मी काय केलेलं आहे, तर पहिल्या मुद्द्यासाठी या ठिकाणी ब्लँक पेपरवरती ग्लास स्लॅब ठेवतो आणि तिला आउटलाईन काढतो. ही आउटलाईन अशा पद्धतीनं काढल्यानंतर त्याला PQRS नाव द्यायचं आहे. हे नाव दिलं. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, ड्रॉ अन इन्क्लाइंड स्लेट लाईन ऑन द साइड ऑफ द PQ so that it intersects PQ at N. Pairs pins vertically at 2 points A and B along the line. हे PQची ही जी PQ बाजू आहे याच्यावरती एक इन्क्लाइंड अशा पद्धतीची एक तिरकस रेषा याच्यावरती आपल्याला दाखवायची आहे की जी या PQला N बिंदूत छेदते. याला नाव दिलेलं आहे N आणि याच्यावरती आपल्याला 2 पिन रोवायचे आहेत. या ठिकाणी मी 2 पिन रोवतो. ही पहिली पिन आणि ही दुसरी पिन. 2 पिन त्या आपाती किरणावरती आपल्याला रोवायचे आहेत, त्या रोवलेल्या आहेत. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे, look at the pins A and B from the opposite side of the slab and pierce pin C and D vertically so that the images A and B are the line with C and D. त्याच्यानंतर पुन्हा काय करायचं आपल्याला, तर ग्लास स्लॅब याच्यावरती जशी होती तशी ठेवायची आणि त्याच्यानंतर PQ बाजूकडे 2 पिन आपण रोवलेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, तर या SR या बाजूकडून आपल्याला पिन तिसरी रोवायची आहे, पियर्स करायची आहे. आणि ती करत असताना या ठिकाणी आपल्याला 3 पिन एका रेषेत दिसतील अशा पद्धतीनं ती रोवायची आहे, पियर्स करायची आहे. या ठिकाणी तिसरी पिन मी रोवलेली आहे. अशाच पद्धतीनं चौथी पिन सुद्धा एका रेषेत येतील 4 अशा पद्धतीनं ती रोवायची आहे. चौथी पिन मी या ठिकाणी रोवतो आणि ती एका रेषेत अशा पद्धतीनं 4 पिन आता बघितल्या तर त्या एका रेषेत आलेल्या आहेत. नंतर नाउ रिमूव्ह द चिप अँड द पिन्स अँड ड्रॉ अ स्ट्रेट लाईन going through point C and D so that it intersects SR at M. आता ही या ठिकाणी काचेची चिप रिमूव्ह करा, त्यानंतर पिन रिमूव्ह करा, त्यासाठी मार्किंग करूया. आणि ज्या ठिकाणी C आणि D हे जे 2 पिन आहेत, रोवलेली जागा आहेत, त्या SR ला जोडायचे आहेत. ह्या जोडल्यानंतर जो इंटरसेक्ट पॉइंट येईल त्याला नाव द्यायचं आहे M. इथं जो पॉइंट आहे याला आपण N नाव दिलेलं आहे आणि इथं हा जो पॉइंट येईल याला M नाव दिलेलं आहे. Join points M and N. Observe the incident ray AN
अँड इमर्जंट रे MD. आता हे दोन्ही जोडायचे आहेत, M आणि N आपण जोडूया. जोडल्यानंतर आपल्याला पुन्हा एक काम करायचं आहे, ते म्हणजे या N बिंदूवरती आणि M बिंदूवरती आपल्याला इथं नॉर्मल काढायचे. मग ही नॉर्मल साधारणपणे 90 डिग्री त्यानंतर M बिंदूसाठी नॉर्मल, या नॉर्मल मुळे हा जो कोन आपल्याला झालेला दिसतोय हा इन्सिडेंट अँगल ऑफ इन्सिडेंट, याला अँगल I असं म्हटलेलं आहे. त्यानंतर या नॉर्मल मुळे काच माध्यमामध्ये ग्लास मीडियममध्ये झालेला जो अँगल आहे त्याला अँगल R, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हटलेला आहे. त्याच्यानंतर इथं जो या नॉर्मल मुळे तयार झालेला जो आहे अँगल हा अँगल I1 आहे. आणि दुसरा अँगल जो आहे इथला अँगल ऑफ इमर्जंट, याला अँगल R1 असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी जो इमर्जंट रे MD आहे याला नाव दिले, हा आहे CD. तर हा जो MD आहे तो इमर्जंट रे आणि इन्सिडेंट रे जो आहे हा AN, हा AB आहे, याला इथं N असल्यामुळं हा इन्सिडेंट रे आणि इमर्जंट रे यांच्यामध्ये आपल्याला तुलना करायची आहे. आणि त्यानंतर समजा जर हा इन्सिडेंट रे सरळ गेला असता, बेंड झाला नसता, तर तो कसा गेला असता याच्यासाठी आपल्याला एक डॉटेड लाईन या ठिकाणी काढायची आहे. आणि मग पुढे आता या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय बघा, या ठिकाणी दोन रिफ्रॅक्शन झाल्याची दिसतात. एक पहिलं रिफ्रॅक्शन झालंय, हे एअर मीडियम आहे आणि हे ग्लास मीडियम आहे. एअर मीडियम मधून ग्लास मीडियम मध्ये हा इन्सिडेंट रे जात असताना तो सरळ गेला नाही, तर त्याचं पहिल्यांदा काय झालेलं आहे, रिफ्रॅक्शन झालेलं आहे. ते पहिलं रिफ्रॅक्शन. त्यानंतर ग्लास मीडियम मधून पुन्हा एअर मीडियम मध्ये जाताना दुसरं रिफ्रॅक्शन झालेलं आहे, ते या ठिकाणी आपल्याला दिसतंय. मग the first refraction occurs when light ray enters the glass from air at N on the side PQ. या साइड PQ वरती पहिलं रिफ्रॅक्शन झाल्याचं दिसतंय. The second refraction occurs when the light enters air through a glass at point M on the side SR. साइड SR वरती ग्लास मीडियम मधून एअर मीडियम मध्ये जाताना दुसरं या ठिकाणी रिफ्रॅक्शन झाल्याचं दिसतंय. फॉर द फर्स्ट रिफ्रॅक्शन द अँगल ऑफ इन्सिडेंट इज I, while फॉर द सेकंड इट इज I1. पहिल्या रिफ्रॅक्शनसाठी अँगल ऑफ इन्सिडेंस I आहे आणि दुसऱ्यासाठी तो I1 आहे. या ठिकाणी I1 आपण दाखवलेला आहे. द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ॲट N इज R. हा जो R दिसतोय हा आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. नोट दॅट I1 इज इक्वल टू R. हा I1 जो आहे या ठिकाणी दिसतोय, I1 आणि R हे दोन्ही सेम आहेत, समान असतात. इन द सेकंड रिफ्रॅक्शन द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज E विच इज इक्वल टू I. इथे जो आपल्याला दिसतोय अँगल E
हा आणि अँगल आय हे दोन्ही सेम असतात. ऑन द बोथ पॅरलल साइड PQ and RS of the glass slab, the change in direction of light ray is equal but in opposite direction. Thus, the light ray MD emerging from the glass slab is parallel to the incident ray AN on the side PQ of the slab, but the emergent ray is somewhat displaced with respect to their incident ray. AN हा जो इन्सिडेंट रे आहे, आपाती किरण आहे, तो आपाती किरण आणि या ठिकाणी जो MD हा जो इमर्जंट रे आहे, निर्गत किरण आहे, हे साधारण आपल्याला एकसारखे या ठिकाणी दिसतात. पण M इथं जे N नॉर्मल आहे, इथं जो बिंदू आहे M, या दोन्ही ठिकाणी आपल्याला रिफ्रॅक्शन झाल्याचं दिसतंय. म्हणजे एकूण आपण याच्यामध्ये काय सांगू शकतो, हे एअर मीडियम आहे, हे ग्लास मीडियम आहे, परत हे एअर मीडियम आहे. प्रकाश किरण हे एअर मीडियम मधून ग्लास मीडियम मध्ये जाताना इथं पहिलं रिफ्रॅक्शन होतं आणि ग्लास मीडियम मधून एअर मीडियम मध्ये जाताना इथं दुसरं रिफ्रॅक्शन या ठिकाणी होतंय. म्हणजे रिफ्रॅक्शनची डेफिनेशन आपण जी पाहिली ती डेफिनेशन या ठिकाणी आपल्याला सिद्ध झाल्याचे दिसतंय. द लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन वेन गोईंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम. इट इज कॉल्ड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर रिफ्रॅक्शन ऑफ अ लाईट या ठिकाणी आपल्याला दिसतंय. शेवटी दोन प्रश्न आहेत, ते प्रश्न बघूया. Will light travel through a glass slab with the same velocity as it travels in air? प्रकाश किरण हवेतून ज्या वेगाने जातात त्याच वेगाने काच माध्यमातून जातात का? तर याचं उत्तर आहे नाही. प्रत्येक माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग हा वेगळा असतो. दुसरा प्रश्न आहे, विल द व्हेलॉसिटी ऑफ द लाईट बी सेम इन ऑल मीडिया? प्रत्येक माध्यमामध्ये प्रकाशाचा जो वेग आहे तो सारखा असतो का? तर इथं सुद्धा नक्की नाही. कारण काय? तर त्याचं कारण असं आहे, कारण प्रकाश आणि ते जे माध्यम आहे त्या माध्यमामध्ये असणारे अणुरेणू यांच्यामधील ज्या आंतरक्रिया होतात त्या आंतरक्रियांच्यामुळे प्रत्येक माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग सारखा नसतो. तर या ठिकाणी थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. थँक्यू.